ऍब्स्ट्रॅक्शन. ऍब्स्ट्रॅक्शन. सो ऍब्स्ट्रॅक्शन मध्ये काय आहे, ऍब्स्ट्रॅक्ट क्लास अँड इंटरफेस, या दोन्ही वेनं आपल्याला दोन वे आहेत ऍब्स्ट्रॅक्शन अचीव्ह करण्याचे. तर एक आहे कुठला, ऍब्स्ट्रॅक्ट क्लास, आणि दुसरा आहे इंटरफेस. इंटरफेस. पण ऍब्स्ट्रॅक्शन म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय ऍब्स्ट्रॅक्शन, किंवा का हे जावामध्ये ऍब्स्ट्रॅक्ट क्लास का आला किंवा इंटरफेस का आला. सो वी कॅन सी. सो आता हे ऍब्स्ट्रॅक्ट, जर सपोज आपल्याला हे ऍब्स्ट्रॅक्शन अचीव्ह करायचंय जावामध्ये, काय अचीव्ह करायचंय, ऍब्स्ट्रॅक्शन. सो ऍब्स्ट्रॅक्शन. सो फर्स्ट ऑफ ऑल वी कॅन सी व्हॉट इज मीन बाय ऍब्स्ट्रॅक्शन. आपण डिफरंट डिफरंट टर्म्स आपण बघू तिथे ऍब्स्ट्रॅक्शन बद्दल काय एक्सप्लेन करताय तिथं. तो आपण इथं बघू शकतो. Abstraction in Java is a fundamental object-oriented programming concept that involve hiding complex implementation details and presenting only essential features to the user. जर काही कॉम्प्लेक्स डेटा असेल, कॉम्प्लेक्स इम्प्लिमेंटेशन असेल, तर ते युजर पासून काय करायचंय आपल्याला, हाईड करायचं. हाईड करायचं. आणि हाईड करण्यासाठीच आपल्याला काय दिलेलं आहे, कुठलं फीचर दिलेलं आहे, ऍब्स्ट्रॅक्शन. ऍब्स्ट्रॅक्शन. सो बेसिकली आपण काय म्हणू शकतो तिथं, कॉम्प्लेक्स इम्प्लिमेंटेशन डिटेल्स आपल्याला हाईड करायचेत आणि फक्त इसेन्शियल फीचर्सच आपल्याला युजरला शो करायचेत. हा, तर त्याच्यासाठी आपण इथे यूज काय करू शकतो, ऍब्स्ट्रॅक्शन. ऍब्स्ट्रॅक्शन. आणि हे ऍब्स्ट्रॅक्शन अचीव्ह करण्यासाठी आपल्याला जावानं दोन वेज दिलेले आहेत. पहिला कुठला, ऍब्स्ट्रॅक्ट क्लास आणि सेकंड इंटरफेस. ऍब्स्ट्रॅक्ट क्लास आणि इंटरफेस, या दोन्हीनं आपण ऍब्स्ट्रॅक्शन अचीव्ह करू शकतो. सो आता काय ऍब्स्ट्रॅक्ट क्लास काय, तर क्लास विच इज डिक्लेअर्ड विथ द ऍब्स्ट्रॅक्ट कीवर्ड. म्हणजे क्लासच्या आधी आपण क्लास डिक्लेअर करताना नॉर्मली आपण पब्लिक क्लास किंवा क्लास आणि क्लास नेम देतोय. तर क्लासच्या आधी आपण कुठला कीवर्ड यूज करायला लागलो, ऍब्स्ट्रॅक्ट. ऍब्स्ट्रॅक्ट. सो जर आपण ऍब्स्ट्रॅक्ट कीवर्ड यूज केला तर तो क्लास कसला झाला, डिफॉल्ट ऍब्स्ट्रॅक्ट. ऍब्स्ट्रॅक्ट क्लास. Once we are going to be declare class with the abstract keyword, so we can consider that particular class is an abstract class. तर आता abstract class मध्ये काय असतं, तर abstract आणि नॉन abstract अशा दोन्ही मेथड्स आपण ठेवू शकतो. कसल्या मेथड, नॉन ऍब्स्ट्रॅक्ट. abstract method as well as नॉन abstract अशा नॉन. मेथड आपण तिथे काय करू शकतो, we can keep inside the abstract class. So it needs to be extended and its method implemented. जर आपल्याला हा एक्सटेंड करायचा असेल तर आपण एक्सटेंड पण करू शकतो. किंवा याच्यामधल्या त्या ऍब्स्ट्रॅक्ट मेथड आहेत त्या आपल्याला इम्प्लिमेंट करायच्यात. काय करायच्यात त्या, इम्प्लिमेंट इम्प्लिमेंट. करायच्यात. सो दुसऱ्या म्हणजे एका क्लासमधल्या मेथड जे ऍब्स्ट्रॅक्ट मेथड आहेत दुसऱ्या क्लासमध्ये जाऊन आपल्याला इम्प्लिमेंट करायच्यात. तर ते आपण इम्प्लिमेंट पण करू शकतो आणि एक्सटेंड पण करू शकतो. ऍब्स्ट्रॅक्ट क्लास आपल्याला काय करता येतो, एक्सटेंड पण करता येतो आणि त्याच्या मेथड इम्प्लिमेंट पण करता येतात. अगेन इट कॅन नॉट बी इन्स्टन्शिएटेड, इन्स्टन्शिएट करता येत नाही त्याच्यातल्या मेथड, किंवा हा क्लास इन्स्टन्शिएट करता येत म्हणजे नाही. सो इन्स्टन्शिएटेड म्हणजे सपोज आता आपण काय करायला लागलो, ऍब्स्ट्रॅक्ट, ऑब्जेक्टला. जसं की आपण काय करतो, एक नॉर्मल आपण क्लास डिक्लेअर केला, आणि त्याचं आपल्याला मेन मेथडमध्ये कॉल करायचे मेथड त्याच्यातल्या, किंवा काय व्हेरिएबल डिक्लेअर केलेले ते तुम्हाला प्रिंट करायचे आहेत. सो त्याच्यासाठी आपल्याला ऑब्जेक्ट क्रिएट करावा लागतो. येस. म्हणजे त्यालाच काय म्हणायला लागलो, इन्स्टन्शिएट करायला लागलो. ओके. तसं तुम्हाला ऍब्स्ट्रॅक्ट क्लास काय करता येतो, इन्स्टन्शिएट. इन्स्टन्शिएट नाही करतात. सो वी कॅन नॉट इन्स्टन्शिएट द ऍब्स्ट्रॅक्ट क्लास. सो आता याच्यामध्ये काय पॉइंट्स टू रिमेंबर मध्ये काय, ऍब्स्ट्रॅक्ट क्लास मस्ट डिक्लेअर विथ एन, म्हणजे ऍब्स्ट्रॅक्ट क्लास कधी म्हणू शकतो, जर ऍब्स्ट्रॅक्ट कीवर्ड असेल तो क्लास डिक्लेअर करायच्या आधी, तरच तो कसला क्लास झाला, ऍब्स्ट्रॅक्ट. ऍब्स्ट्रॅक्ट. ऍब्स्ट्रॅक्ट क्लास. सो इट इट हॅव ऍब्स्ट्रॅक्ट अँड नॉन दोन्ही मेथड असू शकतात त्याच्यामध्ये, ऍब्स्ट्रॅक्ट मेथड पण आणि नॉर्मल. जे नॉन ऍब्स्ट्रॅक्ट मेथड म्हणजे नॉर्मल आपल्या मेथड, हा नॉर्मल मेथड म्हणजे नॉन ऍब्स्ट्रॅक्ट मेथड. सो ऍब्स्ट्रॅक्ट मेथड एज वेल एज दोन्ही नॉन ऍब्स्ट्रॅक्ट मेथड सुद्धा आपण त्या क्लासमध्ये स्टोअर करू शकतो. इट कॅन नॉट, हा इन्स्टन्शिएट करता येतो का, तर नाही. नाही. सो इट कॅन हॅव कन्स्ट्रक्टर अँड स्टॅटिक मेथड ऑल्सो. सो ऍब्स्ट्रॅक्ट क्लासमध्ये कन्स्ट्रक्टर पण असतो डिफॉल्ट, आणि स्टॅटिक मेथड सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये स्टोअर करू शकता. ओके. सो आता जसं की ऍब्स्ट्रॅक्ट क्लासमध्ये आपण काय करायला लागलो, तर ऍब्स्ट्रॅक्ट मेथड कॉल करतोय. सो मेथड विच इज डिक्लेअर्ड ॲज अ ऍब्स्ट्रॅक्ट, म्हणजे जसं आपण क्लास डिक्लेअर करायला लागलो तर ऍब्स्ट्रॅक्ट, तसंच मेथडच्या आधी काय डिक्लेअर करणार आहेत आपण,
Which keyword? Abstract. Abstract keyword. And it does not have implementation. तर abstract method फक्त आपण काय करतो? Abstract, we are going to be declare the name of the method. तर ती abstract मेथडचं इम्प्लिमेंटेशन त्या क्लासमध्ये नसतं. जर आपण मेथड एखादी डिक्लेअर केली कशी ऍज अन ऍबस्ट्रॅक्ट मेथड, तर ती इम्प्लिमेंट करतो का आपण? नाही करत. नाही करत. ओके. सो आता आपण जस्ट वी कॅन सी वन एक्झाम्पल हिअर. सो आपण इथे बघू शकतो लँग्वेज नावाचा क्लास आहे. हम्म. क्लासचं नाव काय? लँग्वेज. सो आपण डिक्लेअर काय केलेलं आहे इथं युझिंग. Abstract keyword. सो सो हा झाला ऍबस्ट्रॅक्ट क्लास. याला काय म्हणू? Abstract class. ऍबस्ट्रॅक्ट क्लास. बरं, आता ह्याचं जर आपण ऑब्जेक्ट क्रिएट करायला गेलो म्हणजे इन्स्टन्शिएट करायला गेलो तर पॉसिबल आहे का? नाही. आपल्याला काय करणार आहे? थ्रोज अँड Error. एरर. कारण इन्स्टन्शिएट काय सांगितलेलं नाही आहे? करतात. नाही नाही करणार. करतात. ओके. परत आता ज्यावेळेस आपण ऍबस्ट्रॅक्ट क्लास डिक्लेअर केलेला आहे त्याच्यामध्ये हम्म. दोन्ही मेथड असणार आहेत, ऍबस्ट्रॅक्ट मेथड एज वेल एज Non-abstract method. नॉन ऍबस्ट्रॅक्ट मेथड. सो आपण इथे मेथड वन जी डिक्लेअर केलेली इथं दिसती स्क्रीनवर, ती हा. मेथड कशी आहे? Abstract. ऍबस्ट्रॅक्ट. सो तिला बॉडी आहे का? नाहीये. नाही. इथंच आपण काय केली? मेथड डिक्लेअर केली आणि सेमिकोलॉन End केलं. टर्मिनेट केले. म्हणजे बॉडी आहे काय मेथडला? नाहीये. म्हणजे ऍबस्ट्रॅक्ट मेथडला बॉडी नसते. नसतो. ती आपल्याला इम्प्लिमेंट करावी लागते. ज्या कुठल्या हो. क्लासमध्ये ही मेथड आपल्याला यूज करायची त्या क्लासमध्ये हा ऍबस्ट्रॅक्ट क्लास आपण कॉल करणार आणि ही मेथड तिथं इम्प्लिमेंट Implement. करणार आपल्याला पाहिजे तसं. सो आता दुसरी पण आता ऍबस्ट्रॅक्ट क्लासमध्ये आपण जसं डिस्कस केलं होतं ऍबस्ट्रॅक्ट मेथड असणार आहेत एज वेल एज नॉन ऍबस्ट्रॅक्ट मेथड असणार आहेत. इथं आपण बघू शकतो ती रेग्युलर मेथड आहे म्हणजे नॉन ऍबस्ट्रॅक्ट मेथड आहे. हा. तिला बॉडी आहे. Yes, हो. sir. आणि ऍबस्ट्रॅक्ट क्लास कंटेन्स बोथ ऍबस्ट्रॅक्ट मेथड एज वेल एज Non-abstract. Non-abstract. नॉन ऍबस्ट्रॅक्ट मेथड. सो आता जसं की आपण हे मेथड वन नावाची मेथड आहे किंवा इथं डिस्प्ले नावाची मेथड आहे ॲज अ ऍबस्ट्रॅक्ट मेथड. आता ही मेथड आपल्याला जर दुसऱ्या कुठल्या क्लासमध्ये यूज करायची असेल तर तिथं आपल्याला काय करावं लागतं? हिला इम्प्लिमेंट करावं लागतं. त्याला काय करावं लागतं? इम्प्लिमेंट. सो जसं की आपण इथं बघू शकतो आता इथं काय केलेलं आहे की लँग्वेज क्लास एक्सटेंड केलाय का मेन क्लासनं? हा. Yes, राईट. sir. आता हे इथं इथं ऍबस्ट्रॅक्ट आहे का कुठं? म्हणजे नाही. फक्त आपण डिक्लेअर नाही. केलंय ऍबस्ट्रॅक्ट क्लास, पण ह्याच्यामध्ये ऍबस्ट्रॅक्ट मेथड दिसते का तुम्हाला कुठली? नाही. नाही. नाहीये. ओके. सो इथं जे आहे हे नॉर्मल मेथड आहे. म्हणजे ऍबस्ट्रॅक्ट क्लासमध्ये असं नाहीये की फक्त ऍबस्ट्रॅक्ट मेथड असायलाच पाहिजे. दोन्ही Abstract- पण एकही असेल कुठे. हा ऍबस्ट्रॅक्ट मेथड असू असेल नसेल, पण जर आपण क्लास डिक्लेअर केला ऍबस्ट्रॅक्ट तर तो झाला ऍबस्ट्रॅक्ट. आता इथं आपण 0% ऍबस्ट्रॅक्शन अचीव करायला लागलो हम्म. कारण ऍबस्ट्रॅक्ट मेथडच नाहीये. हा. म्हणजे ऍबस्ट्रॅक्शन काय अचीव होईल का? नाही. नाही. नाहीये. जर ऍबस्ट्रॅक्ट मेथड असेल तर तिथं काही ना काही पर्सेंटेज मध्ये आपण ऍबस्ट्रॅक्शन काय करतोय? अचीव करतोय. सो जर म्हणजे ऍबस्ट्रॅक्ट क्लासमध्ये असं आहे की ऍबस्ट्रॅक्ट मेथड असावंच असं काही लिमिटेशन आहे का? नाही. 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 हा. सो तुम्हाला ऍबस्ट्रॅक्ट मेथड तुम्ही ऍड पण करू शकतात. जसं की एक्झाम्पल मध्ये ऍबस्ट्रॅक्ट मेथड नाहीये. नाहीये. सो आता सपोज आपण काय केलं? हा. आता परत आपण इथे बघू शकतो ऍनिमल क्लासमध्ये इथे ऍबस्ट्रॅक्ट मेथड आहे का? Yes, sir. Make sound. हो. मेक साऊंड नावाची मेथड आहे ती ऍबस्ट्रॅक्ट आहे. दुसरी एक मेथड आहे नॉर्मल मेथड आहे, रेग्युलर मेथड आहे. Normal. हो. Yes. इट. इट नावाची जी मेथड आहे रेग्युलर तुमची मेथड आहे आणि एक ऍबस्ट्रॅक्ट मेथड आहे. सो ॲनिमल क्लास कसा झाला? ऍबस्ट्रॅक्ट क्लास आहे. त्याच्यामध्ये ऍबस्ट्रॅक्ट मेथड पण आहे, नॉन ऍबस्ट्रॅक्ट मेथड पण आहे. आता आपल्याला ही जी मेक साऊंड मेथड जर मला यूज करायची असेल तर मी काय करायला लागलो? याला एक्सटेंड करतो ॲनिमलला. हा. आपण Yes, काय sir. करायला लागलो? त्या ॲनिमल क्लासला डॉग क्लास काय करतोय? हा चाइल्ड क्लास ह्या ॲनिमल क्लासला इथे एक्सटेंड करतोय पॅरेंट क्लासला. राईट. आता इथं आपण काय करायला लागलो? ही जी मेक साऊंड मेथड आहे ती इम्प्लिमेंट करायला लागलो का इथे? Yes, sir. हम्म. आता इथं ऍबस्ट्रॅक्ट काढून टाकला. आपण काय केलं? पब्लिक वाईड
मेक साऊंड. मेक Next. साऊंड. आणि याला इथं काय करायला लागलो, जे काही तुम्हाला द्यायचंय वॉट एव्हर साऊंड, ते आपण इथं किंवा जे काही पास करायचं त्याच्यात ते तुम्ही इथं पास करायला लागलो. सो ही मेथड काय झाली, इम्प्लिमेंट झाली. हो. सो जशी पाहिजे, ज्या कुठल्या क्लासला जसं ज्या वेने इम्प्लिमेंट करायचंय त्या वेळेनं ती मेथड काय करू शकतात. आता मेक साऊंड हे डॉग साठी भाग भाग केलं यांनी येतं. सपोज त्यानं कॅटनं इम्प्लिमेंट करायचे असेल ते मॅव मॅव टाकणार त्याच्यामध्ये आउटपुट एसओपी मध्ये, राईट. Yes. हम्म. जसं म्हणजे जसं ज्या अॅनिमलचा जसं साऊंड आहे तसं साऊंड ती एसओपी मध्ये पास करतील, हो. राईट. सो हम्म. त्याच्यामुळे काय करायला लागलो, आपण इथं सपोज कॅट नावाचा क्लास घेतला, तो पण अॅनिमल एक्सटेंड करायला लागला, त्याला पण कुठली मेथड यूज करायची, मेक साऊंड. सो तो त्या वेळेनं तो इम्प्लिमेंट करणार, राईट. हम्म. सर म्हणजे आपण जसं नॉर्मल क्लास जेव्हा आपण एक्सटेंड करतो तेव्हा ऑब्जेक्ट क्रिएट करतो, नेक्स्ट आपण इनहेरिटन्स यूज करतो. इथे आपल्याला ऑब्जेक्ट विदाउट ऑब्जेक्ट क्रिएट करता नाही डायरेक्ट नाही, ऑब्जेक्ट तर पुन्हा क्रिएट करायचा आहे. ऑब्जेक्ट आणखी आलाच नाही पिक्चर मध्ये. नाही सर, ओके, मग पण मग ती इनहेरिटन्स मेथड मध्ये आपण यूज ऍबस्ट्रॅक्ट मध्ये काय करू. डिफरन्स? हा. तर इथं फक्त आपण काय करायला लागलो, ज्या मेथड अनइम्प्लिमेंटेड मेथड आहेत, ऍबस्ट्रॅक्ट मेथड म्हणजे इम्प्लिमेंटेड नाहीये ती मेथड. कशी मग आहे, असं आपण नॉर्मल इनहेरिटन्स मध्ये पण डायरेक्ट करू शकतो का? हा म्हणजे डिफरन्स म्हणजे कसं आपण इनहेरिटन्स पण करतो ना सर. इनहेरिटन्स मध्ये आपण काय करायला लागलो, ती ओव्हरराईड करतोय मेथड, ऑलरेडी डिक्लेअर असते ती मेथड. ती इम्प्लिमेंटेड मेथड आपण ओव्हरराईड हा, करायला. ती कॉल करतो ना आपण दुसऱ्या हा, क्लासमध्ये. आता इथं ओके. काय मेथड कशी इम्प्लिमेंटेडच नाहीये. मेक साऊंड इम्प्लिमेंट केलीच नाही आपण काय. हा, ती ओके. आपल्याला त्या क्लासमध्ये पाहिजे त्या वेळेनं आपण इम्प्लिमेंट करायला लागलो, हो. जशी पाहिजे सर तशी. आणि आपण नॉर्मल मेथड नाही करू शकत ना, असं अनइम्प्लिमेंटेड ठेवून आणि इम्प्लिमेंट नाही, फक्त abstract. नॉर्मल मेथड ओव्हरराईड होते ना. ओके. येस येस येस. ओके, ठीक नॉर्मल मेथड तुमची पॅरेंट क्लासमध्ये एक नॉर्मल आहे. मेथड, बरोबर, याच काल नावाची मेथड सांगितलं. तुम्हाला चाइल्ड क्लासमध्ये पाहिजे असेल तर ती ओव्हरराईड होईल लागली. ओके सर, गॉट इट. म्हणजे जेव्हा आपण ही पॅरेंट क्लास जेव्हा डिक्लेअर करतो तेव्हा इथे मग आपण इनहेरिटन्स झालं ते म्हणजे किती एक्सटेंड इथं केल्यानंतर. आपण हे इनहेरिटन्स यूज केलं आणि तर ते इथं ऍबस्ट्रॅक्ट मेथडला इम्प्लिमेंट करायला लागलो. हा. इथं काय आणि करायला सेम लागलो, असं तर ते पॉलिमॉर्फिझम होऊन जाईल मग मेथडचं, हा, आपण काल शिकलो जर ते. आपण ऑलरेडी सपोज इट मेथड पण इथं आपण कॉल केली परत, हा, आणि ह्याच्यामध्ये सपोज आय कॅन इटच्या ऐवजी वी कॅन इट लिहिलं, काहीतरी डिफरंट काहीतरी पास केलं, हा. ती ओव्हरराईड झाली. इट मेथड काय ओव्हरराईड. झाली, येस परत सर. परत आपण किती पण करू. हा, म्हणजे तुम्ही पाहिजे जर एक्झिस्टिंग मेथड असेल पॅरेंट क्लासमध्ये, चाइल्ड क्लासमध्ये तीच मेथड तुम्ही कॉल करायला लागलात, त्याला म्हणायला लागलो तो कन्सेप्ट झाला तुमचा ओव्हरलोडिंग. पण सॉरी, सर ओव्हररायडिंग. सर ओव्हरराईड. आपण तिथं काहीतरी होतं ना की आपण एक्सटेंड नाही करू शकत ऍबस्ट्रॅक्ट क्लासला. ऍबस्ट्रॅक्ट क्लासला हा सर, काय होतं तिथं आय थिंक ते इथं सेंटेन्स इथं इथं जे आपण ते आहे ना, एक्सटेंड नाही करू शकत. एक मिनिट. हा, ऍबस्ट्रॅक्ट क्लासला एक्सटेंडचं नाहीये असं नाहीये. इन्स्टन्शिएट नाही करते, ऑब्जेक्ट नाही क्रिएट करावं लागत. ऍबस्ट्रॅक्ट क्लासमध्ये ऑब्जेक्ट नाहीत क्रिएट करू शकत, इन्स्टन्शिएट करू शकत नाहीत, एक्सटेंड करू शकतो ना. एक्सटेंड जर करावंच एक्सटेंड लागेल. नाही केलं कोमल तर थोडं. आपल्याला इम्प्लिमेंटच करता येणार नाही ना मेथड. येस. ती जी मेथड आपल्याला इम्प्लिमेंट करायची, मेथड कधी इम्प्लिमेंट करता येईल आपल्याला, तो क्लास काय करावा लागेल, आपल्याला एक्सटेंड केल्याशिवाय. एक्सटेंड करावा लागेल, तरच आपण तो काय त्याची मेथड ती काय करता येईल आपल्याला इम्प्लिमेंट करता येईल. सो हे ऍबस्ट्रॅक्ट, ह्याला काय म्हणायला लागलो तर आपण, हा कन्सेप्ट जो आहे याला काय म्हणतो आपण, ऍबस्ट्रॅक्शन. आणि इथं आता आपण बघू शकतो जो मेन नंतर परत मेन नावाचा क्लास आहे त्याच्यामध्ये आपण काय करायला लागलो, हे जो डॉग क्लास आहे त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट केला आणि तिथं आपण डॉग क्लासची पण मेथड आहे आणि तुमची पॅरेंट क्लासची जी इम्प्लिमेंट केलेली ती पण मेथड आहे. जो मेक साऊंड पण आहे आणि इट पण आहे, दोन्ही मेथड. पॅरेंट क्लास मधली कुठली इट मेथड आहे आणि ह्याच्यामध्ये इम्प्लिमेंट केलेली कुठली मेक साऊंड आहे, दोन्ही इथं कॉल करायला लागतात. क्लिअर. ह्याला काय म्हणायला लागलो त्या कन्सेप्टला, ऍब्स्ट्रॅक्शन. ऍबस्ट्रॅक्शन काय म्हणतो, ऍबस्ट्रॅक्शन. किंवा इथं पण आपण बघू शकतो मोटर बाईक नावाचा क्लास आहे, तो क्लास पण डिक्लेअर केलेला ऍबस्ट्रॅक्ट. ब्रेक नावाची मेथड आहे, इम्प्लिमेंट आहे का, नाही. अनइम्प्लिमेंटेड. नाही. हा, सो आता काय केलं आपण, स्पोर्ट्स बाईक नावाचा जो क्लास आहे त्याच्यामध्ये मोटर बाईक नावाचा क्लास एक्सटेंड केला, पॅरेंट क्लास. आता इम्प्लिमेंट काय केली आपण,
स्पोर्ट्स बाईक ब्रेक. किंवा आपण ब्रेकचे आपले नॉर्मल ड्रम ब्रेक असतात. परत दुसरे कुठले ब्रेक असतात? ड्रम. नाही idea. हा फास्ट आपली ब्रेकिंग होते, काय म्हणतात त्याला? रेग्युलरचे ब्रेक आहेत त्याला ड्रम ब्रेक म्हणतात. ओके. आणि दुसरे जे आता आपण यूज करतो एकदम ABS पण असतं ना काहीतरी. एबीएस नाही, ब्रेक मध्ये नाही. माहिती सिस्टम आहे. हा. काय नाही काय माहिती sir. कुठला कुठला ब्रेक म्हणतो आपण? डिस्क ब्रेक काय म्हणतात? ओके. डिस्क ब्रेक. डिस्क ब्रेक. हा. आता मोस्टली स्पोर्ट बाईकला इथं काय करायला पाहिजे आणि ब्रेक मध्ये डिस्क ब्रेक आपण काय म्हणू? डिस्क ब्रेक. डिस्क ब्रेक. आपण आता दुसरं, आता आपली रेग्युलर आपण जर मोपेड घेतली एखादी ऍक्टिव्हा घेतलेली, त्याच्यामध्ये दोन, एका टायरला डिस्क ब्रेक येतं, एका टायरला तुमच्या ड्रम ब्रेक येतं. समोरचं जे आहे ते येतं डिस्क आणि पाठीमागचं जे असतं ते असतं तुमचं ड्रम ब्रेक नॉर्मल. हा. तर त्याच्यामध्ये आपण काय करायला लागलो, जस्ट वी आर गोइंग टू बी, जसं पाहिजे तसं ते ब्रेक काय करायला लागलो बाईक वाईज आपण इम्प्लिमेंट करतोय. स्पोर्ट बाईक असेल तर डिस्क ब्रेक घेऊ, मोपेड असेल तर तिथं ड्रम ब्रेक घेऊ. सो आपल्याला पाहिजे तसं तो काय करायला लागलो, ती मेथड काय करायला लागलो, बाईक टू बाईक इम्प्लिमेंट करायला लागलो पाहिजे तसं. आणि इथं मेन ऍबस्ट्रॅक्ट क्लासमध्ये मेथड कशी आहे? इम्प्लिमेंटेड. सर अनलिमिटेड. ऍबस्ट्रॅक्ट क्लासमध्ये नॉन ऍबस्ट्रॅक्ट मेथड असेल मग ती पण एक्सटेंड करायची, पण ती त्याच्या तर नाही नाही, नॉन ऍबस्ट्रॅक्ट मेथड असणार, ऍबस्ट्रॅक्ट मेथड, दोन्ही मेथड तुम्ही त्याच्यात ठेवू शकतात. ओके. देऊ शकतो, आता पण मग ती ती इम्प्लिमेंट करायची गरजच नाही, ती ओव्हरराईड ऑलरेडी करायची हा चला. ती ऑलरेडीच डिक्लेअर असणार आहे. ऑलरेडी ती डिक्लेअर असते, तिला काय इम्प्लिमेंट करायची गरज नाही. तिला जर तुम्हाला चेंज त्याला नाही करायचं, करू शकत, फक्त ऍप्स मधली नाही नाही नाही, ऍबस्ट्रॅक्ट त्याला मेथडच आपण. त्याला चेंज करायचं असेल तर ओव्हरराईड म्हणू त्याला. हा हा हा. त्याला चेंज करायचं असेल तर तुम्ही ती ओव्हरराईड. ओव्हरराईड करणार आहे. पण ऍबस्ट्रॅक्ट मेथड ओव्हरराईड नाही होणार, ऍबस्ट्रॅक्ट मेथड इम्प्लिमेंट होणार आहे. ऍबस्ट्रॅक्ट मेथड कारण ती ओव्हरराईड होणारच नाही, कारण तिथं ऑलरेडी ती ऍबस्ट्रॅक्ट मेथड आहे, ती इम्प्लिमेंटेडच नाही. पण ओव्हरराईड नाही होणार. ती काय करायला लागलो तिला इम्प्लिमेंट. त्याला काय करतोय आपण? इम्प्लिमेंट. इम्प्लिमेंट करतोय. सो दिस इज अन ऍबस्ट्रॅक्शन. काय म्हणू याला? ऍब्स्ट्रॅक्शन. ऍबस्ट्रॅक्शन. सपोज इथं आपण बघू सेम एक्झाम्पल सिमिलर. क्लास घ्यायला लागलो, डिक्लेअर करतोय. सो क्लास कसा पाहिजे आपल्याला? ऍब्स्ट्रॅक्ट. ऍबस्ट्रॅक्ट. म्हणून इथं आपण घेतलं क्लासचं नाव, मी घ्यायला लागलो मोटर बाईक. हा. आणि इथं डिक्लेअर काय केलेलं आहे? ऍबस्ट्रॅक्ट क्लास. सो हा क्लास झाला आता ऍबस्ट्रॅक्ट. आता याच्यामध्ये मेथड, दोन्ही मेथड असणार आहेत. कसल्या? ऍबस्ट्रॅक्ट आणि नॉन ऍबस्ट्रॅक्ट. सो आपण इथं ऍबस्ट्रॅक्ट वॉइड ब्रेक नावाची मेथड इथे यूज केली. ही कशी झाली तुमची? ऍबस्ट्रॅक्ट मेथड. ऍब्स्ट्रॅक्ट. ऍबस्ट्रॅक्ट मेथड. ही काय झाली? ऍबस्ट्रॅक्ट मेथड. आणि मी दुसरी एक घ्यायला लागलो, मी वॉइड सीसी नावाची मेथड घ्यायला लागलो. आपण इंजिन असतं ना किती सीसीचं आहे, तो मी इथं काय करायला लागलो, सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलन मध्ये इंजिन सीसी काय, सपोज 150cc असेल, 200cc असेल, काय असेल ते आपण आता इथे इम्प्लिमेंट केलेली ही मेथड. काय केलेली आपण? इम्प्लिमेंटेड. म्हणजे रेग्युलर मेथड आहे म्हणून आपण हे काय म्हणू, याला काय म्हणतो आपण, हे इम्प्लिमेंट केलेली. आणि दुसरी जी मेथड आहे ही कशी आहे? नॉन ऍब्स्ट्रॅक्ट मेथड आहे. ही ऍबस्ट्रॅक्ट मेथड आहे की नॉन ऍब्स्ट्रॅक्ट आहे. ऍबस्ट्रॅक्ट? जी इम्प्लिमेंट केलेली ती नॉन ऍबस्ट्रॅक्ट, आणि ही नॉन ऍब्स्ट्रॅक्ट. ऍबस्ट्रॅक्ट. ऍबस्ट्रॅक्ट कीवर्ड ही इथंच क्लोज झाली. आपण इम्प्लिमेंट ऍबस्ट्रॅक्ट मेथड आपण इम्प्लिमेंट नाहीत करता येत आपल्याला सेम क्लासमध्ये. ओके. सो आता आपण काय करायला लागलो, नवीन क्लास परत. नवीन क्लास घ्यायला लागलो मी. तर नवीन आपला रेग्युलर नॉर्मल क्लास. सो सपोज मी इथं क्लास घेतला हिरो. हिरो नावाचा क्लास घेतला मी.
मेन मेथड पण इथं कॉल करतो. इथं काय करायला लागलो? एक्सटेंड मोटर बाईक. एक्सटेंड कोणाला करायला लागलो मी? मोटर बाईकला आपण इथे एक्सटेंड केलं. सो आता बघ आपल्याला इथं काय आला? ह्याच्या खाली एरर आलाय. हा, तो काय म्हणतो होता? अनइम्प्लिमेंटेड मेथड्स. सो ऍड अनइम्प्लिमेंटेड, त्याच्यामध्ये एक अनइम्प्लिमेंटेड मेथड आली का मेथड ती? हो. कुठली? वॉइड ब्रेक. ब्रेक. आता ब्रेक काय करायला लागलो आपण इथे? इम्प्लिमेंट करायला लागलो. ब्रेकला काय करायला लागलो आपण इथं? इम्प्लिमेंट. तिथं इम्प्लिमेंट केलेली होती का? नव्हते. नाही. नव्हती केलेली. सो आपण इथे दिलं सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलन. सो इथे मी सपोज इथे दिलं काय? डिस्क ब्रेक. काय दिलं आपण इथं? डिस्क ब्रेक. आता इथं आपल्याला काय करायचंय? ऑब्जेक्ट क्रिएट करायचं. काय करायचंय? ऑब्जेक्ट कशाचा? हिरो क्लास. हिरो h1 इज इक्वल टू न्यू सो इथे आपल्याला दोन्ही मेथड आता इम्प्लिमेंट केलेली पण येईल. कुठली? कुठली? ब्रेक. हा, सीसी वाली एक आणि ही एक. सीसी ब्रेक. आणि ब्रेक दोन्ही मेथड आल्या का? हो. आपण केलं तर आता आपल्याला सीसी मध्ये किती आपण जे काय दिलेलं होतं, किती? इंजिन 150 आणि 150. डिस्क काय दिलं तुम्ही? डिस्क ब्रेक. सो हे जी इथं आपण इम्प्लिमेंट केली, राईट? हे काय हा झालं? हा. ही ब्रेक मेथड आपण काय केली? इम्प्लिमेंट. इम्प्लिमेंट केली दुसऱ्या क्लासमध्ये. सो आता आपण हिरो नावाचा घेतला होता, तर मी टीव्हीएस नावाचा घेतला क्लास. तिथं पण मी एक्सटेंड केलं, तर तिथं मला पाहिजे तसं मी इम्प्लिमेंट करू शकतो. इथे मी डिस्क ब्रेक घेतलंय. सपोज मी तिथं आता काय करायला लागलो? आय एम गोइंग टू बी टेकन अ क्लास कॉल्ड टीव्हीएस. तिथं पण काय करायला लागलो आपण? सेम एक्सटेंड एक्सटेंड मोटर बाईक. मोटर बाईक. ओके. परत इथं पण आलं ऍड अनइम्प्लिमेंटेड मेथड. सो आपण इथं आली आपल्याला पाहिजे तसं. आता काय पाहिजे आपल्याला इथं? आपण इथं डिस्क ब्रेक दिलं होतं, मी इथं द्यायला लागलो ड्रम ब्रेक. किंवा मी देतोय ड्रम अँड डिस्क. मेन मेथड मध्ये परत आपण ह्याचा ऑब्जेक्ट क्रिएट करायचा. कुठल्या क्लासचा? टीव्हीएस. टीव्हीएसचा T1 नावाचा मी ऑब्जेक्ट क्रिएट केला. सो T1 डॉट ब्रेक पण आहे आणि डॉट सीएस. सो आपण बघू शकतो जसं जसं पाहिजे तसं आपण इम्प्लिमेंट करायला लागलो. हो. इथं आलं ड्रम अँड डिस्क ब्रेक. इंजिन तुमची जी परत ती बी मेथड तुम्हाला ओव्हर राईड करायची असेल तर ती पण करता येते. कुठली? सीसी वाली. सीसी वाली. सीसी वाली पाहिजे असेल तर आपण इथं काय करू शकतो? पब्लिक वर्ड. सीसी. पब्लिक वॉइड मी इथे द्यायला लागलो इंजिन 200 किंवा 220 असं दिलं. तर आता इथे काय झालंय? इथं आपण बघू शकतो सिम्बॉल आलाय. कशाचा आहे? ओव्हर राईड झाली. सीसी मेथड काय झाली? आपण रन केलं तर आपल्याला बघायला तर भेटेल. इथे काय आलं? सीसी 220. क्लास ना ओव्हर राईड केलं तर ते 150 होतं, इथं 220. 220 आलं. सो हे झालं. इथे ही मेथड ओव्हरलोडिंग झाली. पण ही मेथड ओव्हरलोडिंग नाहीये. हे काय आहे? सॉरी, मेथड ओव्हर इम्प्लिमेंटेशन. रायडिंग नाहीये. हे काय आहे? इम्प्लिमेंट करायचं. Abstraction. ऍबस्ट्रॅक्ट क्लासला आपण काय करायला लागलो? सो म्हणजे इथं थोडक्यात काय करायला लागलो? ह्या क्लासमध्ये आपण काय करायला लागलो? ते हाईड केलं. ह्याची जी काय बॉडी आहे, काय इंटरनल इम्प्लिमेंटेशन आपण काय करायला लागलो? तिथं हाईड करतो. फक्त कस्टमरला एवढं दाखवायला लागलो. काय म्हणजे तुम्हाला ही मेथड आहे ब्रेक. आता जसं की आपण एक एक्झाम्पल बघू. आता आपण मी कार घेतली सपोज, कन्सिडर करा, किंवा तुम्ही कार घेतली. तुम्हाला ब्रेक दिसतंय? नाही. कारमध्ये नाही का दिसत आपल्याला? ब्रेक
पायाखाली बाहेरून दिसतो हा म्हणजे आतलं. नाही नाही, आतमधून सुद्धा आपण कारमध्ये बसल्यानंतर आपल्याला हा ब्रेक हा दिसतो दिसतं की ब्रेक आपल्याला दिसतो दिसतो. दिसतं, बरोबर आहे. ब्रेक दिसतं, पण ब्रेकचं स्ट्रक्चर दिसतं का, कसं ब्रेक लागायला लागलं कळतं का आपल्याला? नाही कळत. नाही ते नाही दिसत. म्हणजे ब्रेक दिसतं, नाव आपल्याला माहिती आहे ते ब्रेक आहे, राईट. बट हम्म. त्याचं इंटरनल इम्प्लिमेंटेशन कसं आहे, ब्रेक दाबल्यानंतर ते कसं समोरच्या चाकाला पाठीमागच्या चाकाला कसं लागायला लागलंय, किंवा एक्सलेटर दिसतं, एक्सलेटर दिल्यानंतर त्याचं वर्किंग कसं व्हायला लागलंय, गिअर दिसतात, गिअर टाकायला लागलो आपण फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ, रिव्हर्स, हे आपल्याला तिथं दिसतात गिअर, पण ते ऍक्च्युअल त्याचं इम्प्लिमेंटेशन ते दिसायला लागलंय का आपल्याला, कसं वर्क नाही होतं त्यामध्ये? नाही. तेच तोच कन्सेप्ट आहे हा ऍबस्ट्रॅक्शन. आपण हाईड काय करायला लागलो, इम्प्लिमेंटेशन हाईड इम्प्लिमेंटेशन. करतो. वर कस्टम ब्रेक दिसणार आणि हा, वरती तुम्हाला फक्त जे म्हणजे इसेन्शियल आहे तेवढं तेवढं दिसत, बाकीचं स्ट्रक्चर सगळं काय व्हायला लागलंय, हिडन. hide. हिडन. क्लिअर? हे हे बघितलं आपण कशानं, ऍबस्ट्रॅक्ट क्लासनं. हा एक वे झाला. दोन वेनं आपल्याला ऍबस्ट्रॅक्शन अचीव्ह करता येतं. पहिला कुठला आपण बघितला, ऍबस्ट्रॅक्ट ऍबस्ट्रॅक्ट क्लास. क्लास. ऍबस्ट्रॅक्ट क्लास. आता दुसरा जो आहे तो आहे इंटरफेस. दुसरं काय इंटरफेस. ऍब्स्ट्रॅक्शन कशाने अचीव्ह करणार आहेत, सेकंड इज द इंटरफेस. सो मला याच्या आता इथं सांगा, मला तुम्हाला काही याच्यामध्ये ऍबस्ट्रॅक्ट क्लासमध्ये काही डाऊट आहे का, मला सांगा. नाही. क्लिअर आहे? ऍबस्ट्रॅक्ट क्लास येस क्लिअर आहे? हम्म. येस. So, आता ऍबस्ट्रॅक्ट क्लास नंतर आपल्याला काय बघायचंय, इंटरफेस. इंटरफेस. ओके. सो आता इंटरफेस, तर इंटरफेस म्हणजे काय, इंटरफेस इन जावा इज अ ब्ल्यू प्रिंट ऑफ अ क्लास. क्लासचीच ब्ल्यू प्रिंट या क्लास सारखाच आहे, क्लास सारखाच आहे, त्यालाच काय म्हणायला लागलो आपण, इंटरफेस. इंटरफेस. अँड इट हॅज स्टॅटिक कॉन्स्टंट्स अँड ऍबस्ट्रॅक्ट मेथड्स. त्याच्यामध्ये कसले आहेत, स्टॅटिक कॉन्स्टंट्स अँड ऍबस्ट्रॅक्ट ऍबस्ट्रॅक्ट मेथड. कशामध्ये, इंटरफेस मध्ये. इंटरफेस मध्ये. सो द इंटरफेस इन जावा इज अ मेकॅनिझम टू अचीव्ह ऍबस्ट्रॅक्शन. ऍबस्ट्रॅक्शन. सो तुम्ही इंटरफेसनं पण तुम्ही ऍबस्ट्रॅक्शन अचीव्ह करू शकतात, आणि ऍबस्ट्रॅक्ट ऍबस्ट्रॅक्ट क्लास मध्ये. ऍबस्ट्रॅक्ट क्लासनं पण. सो देर कॅन बी ओनली ऍबस्ट्रॅक्ट मेथड्स इन द जावा इंटरफेस, नॉट मेथड बॉडी. सो इथं काय आहेत तुमच्याकडं इंटरफेसमध्ये, सगळ्या मेथड, मोस्टली मेथड कशा आहेत, ऍबस्ट्रॅक्ट मेथड. त्याला बॉडी असणार आहे का, नाही. नाही. सो इट इज युज्ड टू अचीव्ह ऍबस्ट्रॅक्शन अँड मल्टिपल इनहेरिटन्स इन जावा. सो आता इथं तुम्ही दोन्ही कन्सेप्ट अचीव्ह करणार आहेत. हा. आपण मल्टिपल इनहेरिटन्स जावानं डायरेक्ट सपोर्ट करत आहे का, नाही करत. नाही करत. पण इथं युझिंग इंटरफेस, आता जसं की आपण आपल्याला माहिती आहे की का सपोर्ट करत नाही मल्टिपल इनहेरिटन्स जावामध्ये, अँबिग्युटी होते मेथड. अँबिग्युटी होते. म्हणजे सपोज आपण एक चाइल्ड क्लास आहे आणि दोन पॅरेंट क्लास आहेत, दोन्ही पॅरेंट क्लासमध्ये सेम मेथड असेल, दोन्ही पॅरेंट क्लासमध्ये सारख्याच सेम नावाचे मेथड. method आहे. आणि आपण ते दोन एक चाइल्ड क्लास त्या दोन पॅरेंट क्लासला कॉल करायला लागलाय, तर त्या सेम मेथडमुळे काय क्रिएट व्हायला लागली, अँबिग्युटी. अँबिग्युटी. आणि त्याच्यामुळे जावा काय करतो की सपोर्ट नाही करत ह्या कन्सेप्टला, राईट. त्याच्यामुळं पण इंटरफेस मध्ये मला सांगा, आता दोन पॅरेंट एक क्लास दोन इंटरफेसेस मी कॉल केले, आता इंटरफेस मध्ये ज्या मेथड आहेत त्या काय ऍबस्ट्रॅक्ट, सगळे मेथड कशा आहेत, अनइम्प्लिमेंटेड. अनइम्प्लिमेंटेड ऍबस्ट्रॅक्ट मेथड. जरी सारख्या नावाची मेथड असली, ती मेथड इम्प्लिमेंटेडच नाहीये, तर मग काय फरक पडणार आहे का, नाही. नाही. नाही बॉडी वेगवेगळी असू शकते. आपल्याला तिथं इम्प्लिमेंट करायची, आपण तिथं ते कॉल केले, जे करेल टाकायचं टाकू शकतो. हा, आपल्याला इम्प्लिमेंट करायचंय त्याला, ते मेथड ऑलरेडी त्या इंटरफेस मधल्या ज्या मेथड आहेत त्या ऍबस्ट्रॅक्ट मेथड आहेत. मग तुम्ही तिथं दोन इंटरफेस कॉल करा, तीन कॉल करा, काही फरक पडणार नाही. त्याच्यामुळे इथं अचीव्ह काय व्हायला लागलं, मल्टिपल इनहेरिटन्सचा कन्सेप्ट आपण इथे अचीव्ह करायला लागलो, पण युझिंग इंटरफेस. इंटरफेस. स्ट्रेट फॉरवर्ड क्लासमध्ये
अचीव पॉसिबल आहे का? नाही. पण नाही इंटरफेस, युझिंग इंटरफेस, मल्टिपल इनहेरिटन्सचा कन्सेप्ट पॉसिबल पॉसिबल आहे. आहे का? अँबिग्युटीच नाही होणार. मेथड कशा आहेत? अनइम्प्लिमेंटेड आहेत. Unemployment. हम्म? पण क्लासमध्ये मेथड कशा असतात? सेम असणार. इम्प्लिमेंटेड असतात. कशा असतात? हा, सेम नावाच्या मेथड इम्प्लिमेंटेड असलेल्या कॉल करायला लागला, तिथे अँबिग्युटी क्रिएट होणार आहे. इथं होणार आहे का? नाही ना. नाही होणार. सो त्याच्यामुळं इथं मल्टिपल इनहेरिटन्सचा कन्सेप्ट आपण इझिली अचीव करणार आहेत युझिंग इंटरफेस. सो इन अदर वर्ड्स यू कॅन से दॅट इंटरफेस कॅन हॅव ॲबस्ट्रॅक्ट मेथड्स अँड व्हेरिएबल्स, सो इट कॅन नॉट हॅव मेथड बॉडी. सो वाय वी यूज जावा इंटरफेस? कशासाठी यूज करायचा? सो देर आर मेनली 3 रिझन्स टू यूज द जावा इंटरफेस. सो पहिला रिझन काय? इट इज युज्ड टू अचीव. ऍब्स्ट्रॅक्शन. पहिलं तर ऍब्स्ट्रॅक्शन अचीव करायला लागलो. अगेन सेकंड, बाय इंटरफेस वी कॅन सपोर्ट फंक्शनॅलिटी ऑफ मल्टिपल इनहेरिटन्स. मल्टिपल इनहेरिटन्सचा कन्सेप्ट पण इथं काय करायला लागलो आपण? Achieve अचीव करा. करणं. अचीव करायला लागलो. सो हाऊ टू डिक्लेअर अन इंटरफेस? सो इंटरफेस इज डिक्लेअर्ड युझिंग द इंटरफेस कीवर्ड. जसं क्लास डिक्लेअर करतोय क्लास कीवर्डनं, तसंच इंटरफेस डिक्लेअर करायला लागलो. कुठल्या इंटरफेस कीवर्डनं? कीवर्ड. इंटरफेस कीवर्ड. सो Interface. इट प्रोव्हाइड्स टोटल ऍब्स्ट्रॅक्शन, म्हणजे 100% ऍब्स्ट्रॅक्शन आपण इंटरफेस नाही अचीव करू शकतो. Okay. हम्म. तसं क्लासमध्ये आपण बघितलं होतं, ऍबस्ट्रॅक्ट क्लास डिक्लेअर केला, त्याच्यामध्ये ऍबस्ट्रॅक्ट मेथड पण आहेत, नॉन ऍबस्ट्रॅक्ट मेथड पण आहेत. हो. मग तिथं पार्शियल ऍबस्ट्रॅक्शन व्हायला लागलं. कसं? पार्शियल. म्हणजे 0 to 99% ऍबस्ट्रॅक्शन अचीव करू शकतो ऍबस्ट्रॅक्ट क्लासने, 100% नाहीत करू शकत. बरोबर. आणि 100% ऍबस्ट्रॅक्शन अचीव करायचं असेल तर काय ऑप्शन आहे? Interface. इंटरफेस. इंटरफेस मधल्या सगळ्या मेथड कशा आहेत? ऍबस्ट्रॅक्ट. Okay. इंटरफेस मध्ये तुम्हाला नॉर्मल मेथड डिक्लेअर करता येत नाही. रेग्युलर मेथड डिक्लेअर करता येते का? नाही. नाही. त्याच्यामुळे इथं 100% ऍबस्ट्रॅक्शन कशाने अचीव व्हायला लागले? इंटरफेस मुळे. इंटरफेसमुळे. असो, त्याच्यामुळे जिथं काय म्हणलं, इट प्रोव्हाइड्स टोटल ऍबस्ट्रॅक्शन, मीन्स ऑल द मेथड्स इन अन इंटरफेस आर डिक्लेअर्ड विथ द एम्प्टी बॉडी अँड ऑल द fields are public, static and final by default. So a class that implements an interface must implement all the methods declared in the interface. मग ज्या क्लासमध्ये आपण इंटरफेस इम्प्लिमेंट करायला लागलो, त्या क्लासच्या ज्या काही मेथड असतील अनइम्प्लिमेंटेड, ते तुम्हाला इम्प्लिमेंट करावे लागतील. क्लिअर? सो जसं आपण एक क्लास दुसऱ्या क्लासमध्ये कॉल करायला लागलो, तर तर म्हणजे तिथे आपल्याला ऍक्सेस स्पेसिफायर पण मग सगळे ते पब्लिकच ठेवावे लागत असतील ना याचे? आपण त्याच्यामध्ये आता जसं की आपल्याला माहिती आहे, पब्लिक, प्रायव्हेट, प्रोटेक्टेड. प्रायव्हेट तर आपल्याला चालणारच नाही. ओके, सो तुम्हाला पब्लिक ठेवू शकतात, डिफॉल्ट ठेवू शकतात. सेम पॅकेज मध्ये यूज करायचे, डिफॉल्ट ठेवा. सगळीकडे दुसऱ्या पॅकेज मध्ये कॉल करायचं असेल तर पब्लिक ठेवा. दुसऱ्या पॅकेज मध्ये कॉल करायचंय, युझिंग इनहेरिटन्स यूज करून कॉल करायचंय. सो इनहेरिटन्स इथं आपल्याला जसं की क्लासमध्ये आपल्याला इंटरफेस कॉल करायचा असला तर आपण एक्सटेंड नाही, तिथे इम्प्लिमेंट्स कीवर्ड यूज करतो. कुठलं? इम्प्लिमेंट. इम्प्लिमेंट्स. हा. सो इंटरफेस टू इंटरफेस, एक इंटरफेस दुसऱ्या इंटरफेस मध्ये कॉल करायचा असेल तर एक्सटेंड कीवर्ड यूज करतो. पण इंटरफेस क्लासमध्ये कॉल करायचा असेल तर इम्प्लिमेंट. इम्प्लिमेंट्स. क्लासमध्ये कॉल करायचं असेल तर एक्सटेंड. एक्सटेंड. सो जसं की मल्टिपल इनहेरिटन्सचा कन्सेप्ट आपण डिस्कस केला होता. सो जावामध्ये क्लासनं पॉसिबल होता का? नव्हतं. नव्हता. इथे इम्प्लिमेंट्सनं पॉसिबल आहे का? हो. येस. येस. मल्टिपल इनहेरिटन्स कन्सेप्ट, एक क्लास मल्टिपल इंटरफेसेस कॉल करू शकतो. म्हणजे मल्टिपल पॅरेंट इंटरफेसेस एका चाइल्ड क्लासमध्ये तो कॉल करू शकतो. सो त्याच्यामुळे इथं मल्टिपल इनहेरिटन्सचा कन्सेप्ट युझिंग इंटरफेस पॉसिबल अचीव करतात. आहे, अचीव करतोय. सो आता आपण जस्ट हिअर वी कॅन सी एक्झाम्पल. आता इथं आपण बघतोय लँग्वेज नावाचा इंटरफेस घेतलाय, राईट? हा. आता या दोन्ही मेथड ज्या आहेत, इथं आपण ऍबस्ट्रॅक्ट कीवर्ड डिक्लेअर करायची गरज नाहीये. मेथडला बॉडी आहे का? नाही. म्हणजे डिफॉल्ट हे कसल्या मेथड झाल्या इंटरफेस मधल्या? ऍबस्ट्रॅक्ट. ऍबस्ट्रॅक्ट कीवर्ड लावायची गरज नाहीये. इंटरफेस ज्यावेळेस आपण डिक्लेअर करायला लागलो, त्याच्यामध्ये ज्या मेथड डिक्लेअर करतोय
ते मेथडच ऍबस्ट्रॅक्ट मेथड आहे, त्याला बॉडी नाहीच. त्याच्यामुळे त्या हा मेथड झाल्या ऍबस्ट्रॅक्ट. ऍबस्ट्रॅक्ट. आता गेट टाईप आणि गेट व्हर्जन नावाच्या दोन मेथड इथं आपण घेतलेल्या आहेत, राईट. सो आता इथं काय केलेलं आहे, इंटरफेस आता परत एक डिक्लेअर केला, कुठला, पॉलिगॉन नावाचा. त्याच्यामध्ये परत एक मेथड आहे गेट एरिया नावाची, तिला बॉडी नाहीये बॉडी काहीच. नाही. परत इथं काय केलं, रेक्टँगल नावाचा क्लास आहे, त्यांनी कुठला क्लास इम्प्लिमेंट करायला, इंटरफेस कुठला इम्प्लिमेंट करतायत, पॉलिगॉन. पॉलिगॉन. सो इथं मग गेट एरिया डिक्लेअर केली, इम्प्लिमेंट केली मेथड. हो येस. परत मेन मेथड मध्ये हा रेक्टँगल क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट केलाय. हो आणि इथं आपण तो गेट एरिया कॅल्क्युलेट करतोय, म्हणजे ते व्हेरिएबल्स इथं जे दिलेले होते, लेंथ आणि ब्रेथ, ते इथं पास केलेली. आणि लेंथ मल्टिप्लाइड बाय ब्रेथ मल्टिप्लाय. तुम्हाला काय भेटणार आहे, एरिया, राईट. सो हे आहे तुमचं इंटरफेस. याला काय म्हणायला लागलो, इंटरफेस. इंटरफेस कीवर्ड कुठल्या कीवर्डनं डिक्लेअर करायला लागलो, युझिंग इंटरफेस. क्लिअर. हम्म. काय डाऊट ह्याच्यामध्ये, काय डाऊट? ह्याच्यामध्ये मला सांगा काही डाऊट. किंवा इथे आपण बघू शकतो, लँग्वेज नावाचा इंटरफेस आहे, त्याच्यामध्ये गेट नेम घेतलेलं आहे, मेथडचं नाव काय आहे, गेट नेम. त्याच्यामध्ये पास करायला लागलो स्ट्रिंग नेम. परत प्रोग्रामिंग लँग्वेज नावाचा क्लास डिक्लेअर केलाय, त्याच्यामध्ये हा इंटरफेस काय करायला लागलो, लँग्वेज इंटरफेस इम्प्लिमेंट. तो गेट नेम नावाची मेथड इथे इम्प्लिमेंट केली. हम्म? आणि मेन मध्ये आपण इथं काय करायला लागलो, त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट केला आणि लँग्वेज डॉट गेट नेम मध्ये जे नाव पास करू ते प्रिंट करणार आहे. सर पहिल्या एक्झाम्पल मध्ये ते दोन मेथड होत्या त्या इम्प्लिमेंट नाही केलेल्या आहेत वाटतं. नाही, इथं फक्त एक्झाम्पल दिलेलं आहे त्यांनी, ओके. हेच म्हणजे हेच. डिक्लेरेशन. ओके. एक्झाम्पल हे ठीक आहे. हे डिक्लेरेशन आहे, कसं हम्म. इंटरफेस डिक्लेअर करायचं ओके ठीक आहे सर. आणि त्याच्यामधले मेथड. आणि इथं आपण ऍक्च्युअल एक्झाम्पल आहे. ओके. एक्झाम्पल विथ एक्झाम्पल हाऊ वी आर गोइंग टू बी इम्प्लिमेंट दॅट इंटरफेस इन अ क्लास. क्लिअर. येस. सो हे आता इथं जसं की मल्टिपल इनहेरिटन्स अचीव्ह करायला लागलो युझिंग. सो इंटरफेस ए इंटरफेस बी आहे, तर ते क्लास सी मध्ये दोन्ही इम्प्लिमेंट करायला लागलो तिथं. सो ह्याला काय म्हणतो, मल्टिपल इनहेरिटन्स. कुठला कन्सेप्ट, मल्टिपल इनहेरिटन्स. इनहेरिटन्स. तो आपण मल्टिपल इनहेरिटन्स इथं अचीव्ह करता येतो आपल्याला. किंवा इथे आपण बघू शकतो, लाईन आणि पॉलिगॉन नावाचे दोन इंटरफेस आहेत. रेक्टँगल क्लासमध्ये दोन्ही इम्प्लिमेंट केलेत. येस. हे आपण क्लासमध्ये ज्यावेळेस एक्सटेंड करून दोन क्लास कॉल करायला लागलो, सो इथंच आपल्याला एरर येतो या लाईनलाच. तो अलाउच करत नाही दोन क्लास एक्सटेंड करताना जावामध्ये. पण इथं इथं तो दे आर गोइंग टू बी अलाविंग अस. कारण इथं आपल्याला याच्यामधल्या इंटरफेस मधल्या मेथडच कशा आहेत, अनइम्प्लिमेंटेड. मेथड. सो त्याच्यामुळे दे आर गोइंग टू बी अलाविंग. कारण इथं एम्बिग्युटी क्रिएट व्हायचा विषय आहे का काही, नाही. नाही. जो की क्लासमध्ये आहे. सो याला काय म्हणतो आपण, इंटरफेस. काय म्हणतो, इंटरफेस. इंटरफेस. सो इंटरफेस आणि ऍबस्ट्रॅक्ट क्लास या दोन्हीना आपण काय अचीव्ह करायला लागलो, ऍब्स्ट्रॅक्शन. ऍबस्ट्रॅक्शन अचीव्ह करतोय. काय करतोय, सो जर आता इथे एक एक्झाम्पल आपल्याला बघायचं झालं, सो सेम आपण ते लँग्वेजचं एक्झाम्पल बघूत. काय क्रिएट करायचं आहे आपल्याला, इंटरफेस. इंटरफेस. म्हणून आपण सिलेक्ट काय केलं तिथून, इंटरफेस. फेस. सो इंटरफेसला नाव दिलं काय, LNG लँग्वेज. काय नाव, लँग्वेज नावाचा आपण इथं इंटरफेस काय केला, इथं डिक्लेअर केला. सो लँग्वेज मध्ये काय होतं, गेट नेम होता ना. गेट नेम होता, राईट. मेथड कुठली घेतलेली त्यांनी, गेट नेम. सो आपण इथं पण सेम मेथड इथे यूज केली, कुठली, गेट नेम नावाची. ओके. सो इथं आता आपण बघू शकतो काय केलेले, प्रोग्रामिंग लँग्वेज नावाचा क्लास घेतलाय. कुठला, प्रोग्रामिंग लँग्वेज. मग इथं आपण परत नवीन क्लास घ्यायला लागलो मी.
त्याला नाव दिलं प्रोग्रामिंग लँग्वेज. मेन मेथड पण कॉल करतो त्याच्यामध्येच. आता इथं काय करायला लागलो प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये, इथं काय करायचंय आपल्याला? इम्प्लिमेंट्स हा, सो लँग्वेज कॉल काय केलं? इम्प्लिमेंट्स. कुठला? इंटरफेस इंटरफेस लँग्वेज नावाचा. ओके, सो इथं आपण बघू शकतो इथे एरर आला. काय हा म्हणताय? ऍड करा. कुठल्या? अनइम्प्लिमेंट. अनइम्प्लिमेंटेड मेथड्स आली का? मेथडचं नाव हो काय? गेट नेम गेट नेम. सो इम्प्लिमेंट झाली मेथड. हो सो इथं जस्ट वी आर गोइंग टू गेट प्रोग्रामिंग नेम. इथं आपल्याला काय पास करायचं? नेम प्रिंट करायचं. ओके, इथं काय करू? ऑब्जेक्ट क्रिएट करू. ओके हा येस. p1 इज इक्वल टू न्यू. कुठली मेथड आहे तुमची? p1 P1 डॉट गेट नेम गेट नेम. ओके, तो जे काय तुम्ही इथं पास करताल, इथं दिलं आपण झाला जावा. किंवा तर कोर जावा. रन केलं. गेट प्रोग्रामिंग फोर जाऊन कोर जावा. गेट प्रोग्रामिंग नेम कोर जावा जे तुम्ही पास केले ते. सो हा झाला कन्सेप्ट. याला काय म्हणायला लागलो? इंटरफेस इंटरफेस. काय म्हणतो त्याला? इंटरफेस इंटरफेस. आणि इंटरफेस आणि ऍबस्ट्रॅक्ट क्लास या दोन्हीनं काय अचीव केलंय आपण? ऍब्स्ट्रॅक्ट. काय अचीव करायला लागलो आपण इथं? ऍबस्ट्रॅक्शन. सो मला सांगा, ह्या ऍबस्ट्रॅक्शन म्हणजे ऍबस्ट्रॅक्शन मध्ये, इंटरफेस मध्ये किंवा ऍबस्ट्रॅक्ट क्लास मध्ये काही डाऊट? इथपर्यंत, ह्या एक्झाम्पल पर्यंत, किंवा हे जे काही कन्सेप्ट आपण बघितला? सर एकदा आपण मल्टिपल इनहेरिटन्स बघायचं का, म्हणजे परफॉर्म करून ते हो ना. आता इथं बघ, आपण काय करायला लागलो तिथं? हा, मल्टिपल. आता मी आणखी एक ऍबस्ट्रॅक्ट इथं जसं आपण काय केलेलं आहे, लँग्वेज केलेलं आहे बरं का. तर हा इथं काय इंटरफेस मी आणखी एक इंटरफेस घ्यायला लागलो. लँग्वेज. आता इथे मी घेतो नाव कोडिंग घेतलं. फक्त मी काय घेतलं? कोडिंग. तर इथं परत मी एक मेथड घ्यायला लागलो, किंवा सेम मेथड घेऊ तर आपण. लँग्वेज मध्ये जी मेथड होती, कुठल्या गेट इंटरफेस नेम मध्ये? गेट नेम गेट नेम. तीच मेथड मी काय करायला लागलो इथं? कोडिंग मध्ये पण कोडिंग मध्ये पण घ्यायला लागलो. ओके, आता पण इथं बघतो कुठला आपण एक्झाम्पल प्रोग्रामिंग लँग्वेज घेतला होता क्लास, राईट? हा इथं इम्प्लिमेंट काय करायला लागलो मी? लँग्वेज कॉमा कोडिंग ठीक आहे, आलं. येस सर. आता इथं बघ काय आलाय का एरर? नाही आलं म्हणजे दोन, लँग्वेज पण आला इंटरफेस आणि कोडिंग पण आला. इम्प्लिमेंट केले प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये. हम्म. सो हा कन्सेप्ट काय झाला? याला काय म्हणायला लागलो? मल्टिपल इनहेरिटन्स. मल्टिपल इनहेरिटन्स. दोन पॅरेंट इंटरफेसेस एका चाइल्ड क्लासमध्ये, एक चाइल्ड क्लास दोन पॅरेंट इंटरफेसेस इम्प्लिमेंट करायला लागलाय. येस सर. जावा मध्ये होतं का पॉसिबल एक्सटेंड करून दोन क्लास? नाही, नव्हतं. यालाच काय म्हणतो? मल्टिपल इनहेरिटन्स. मल्टिपल इनहेरिटन्स. झाला काय achieve? येस. सध्या 11 नंबरला एक काहीतरी आपल्याला सिम्बॉल आलाय, म्हणजे मेथड ओव्हरराईड ओव्हररिडन. वगैरे झाली आहे का? नाही, इथं 11 इथं जे आहे, हा बघ, हा इम्प्लिमेंट्स. हा, काय हे आलेलं आहे? फक्त इम्प्लिमेंट करायला लागलोत म्हणून आलेले सिम्बॉल. हा हा, म्हणजे लँग्वेज इंटरफेस मधली मेथड इम्प्लिमेंट झाली असं सांगते का हे? हा, इम्प्लिमेंट्स लँग्वेज डॉट
गेटने असं ते सांगतंय. सिम्बॉल तसा आलेला आहे. सो ह्याला काय म्हणायला लागलो आपण? मल्टिपल. झाला काय अचीव मल्टिपल इनहेरिटन्स. येस सर. सो दिस इज. आता आपण बघूत काय की डिफरन्सेस. हा काय बघायचं आपल्याला? तुमच्या मल्टिपल इनहेरिटन्स आणि क्लास आणि इंटरफेस. ऍबस्ट्रॅक्ट क्लास, सॉरी, इंटरफेस आणि ऍबस्ट्रॅक्ट क्लास मध्ये काय डिफरन्स आहे? सो आपण इथे बघू शकतो ते ऍबस्ट्रॅक्ट क्लास कॅन हॅव ऍबस्ट्रॅक्ट अँड नॉन ऍबस्ट्रॅक्ट मेथड. आणि इंटरफेस कॅन हॅव ओनली ऍबस्ट्रॅक्ट मेथड्स. मेथड. सिन्स जावा 8 इट कॅन हॅव डिफॉल्ट आणि स्टॅटिक मेथड. म्हणजे डिफॉल्ट मेथड आणि स्टॅटिक मेथड सुद्धा तुम्ही कशात इंटरफेस मध्ये ऍड करू शकतात. पण कधीपासून, कुठल्या व्हर्जन पासून? 8. 8. आधीच्या ह्याच्यामध्ये नाही, आधीच्या ह्याच्यात फक्त ऍबस्ट्रॅक्ट. ऍबस्ट्रॅक्ट. आणि ऍबस्ट्रॅक्ट क्लासमध्ये ऍबस्ट्रॅक्ट आणि नॉन नॉन ऍबस्ट्रॅक्ट. ऍबस्ट्रॅक्ट नॉन. मेथड असते. सेकंड, ऍबस्ट्रॅक्ट क्लास डझंट सपोर्ट मल्टिपल इनहेरिटन्स. Interface supports मल्टिपल इनहेरिटन्स. multiple inheritance. Abstract class can have final, non-final, static, non-static variables. Interface has have only static and final व्हेरिएबल्स. variables. Again, abstract class can provide the implementation of interface. आणि interface can't provide the implementation of abstract class. तो हा सपोर्ट नाही करत interface. Can't provide the implementation of abstract class, but abstract class can provide the implementation of interface. So परत, the abstract keyword is used to declare with the abstract class. The interface keyword is used to declare with the interface. Again, abstract class can extend another Java class and implement multiple Java interfaces. But an interface can extend another Java interface only. इंटरफेस मध्ये दुसरा इंटरफेस आपण एक्सटेंड करू शकतो, पण ऍबस्ट्रॅक्ट क्लास मध्ये एक्सटेंड करू शकतो दुसरा जावा क्लास आणि इम्प्लिमेंट करू शकतो मल्टिपल जावा इन इंटरफेस कन्सेप्ट. परत, an abstract class can be extended using keyword extends. आणि इथं इम्प्लिमेंट मध्ये इम्प्लिमेंट्स इंटरफेस मध्ये. परत, जावा ऍबस्ट्रॅक्ट क्लास कॅन हॅव क्लास मेंबर्स लाईक प्रायव्हेट, प्रोटेक्टेड आपण स्टोअर करू शकतो. आणि मेंबर्स ऑफ द जावा इंटरफेस आर पब्लिक बाय डिफॉल्ट. आणि ते एक्झाम्पल दिलेलं आहे त्याने ऍबस्ट्रॅक्ट क्लास. सो सर इथं थर्ड नंबरचं जे आहे ना, फायनल आणि नॉन फायनल व्हेरिएबल्स, हा, हे आपण डिक्लेअर करू शकतो. कॅन हॅव फायनल असेल, नॉन फायनल असेल, स्टॅटिक असेल, नॉन स्टॅटिक. याच्यामध्ये इंटरफेस मध्ये त्यांनी नॉन फायनल नाही करू शकत का? म्हणजे इंटरफेस हॅज हॅव ओनली स्टॅटिक अँड फायनल. ओके, फक्त स्टॅटिक आणि फायनलच. म्हणजे नॉर्मल व्हेरिएबल आपण डायरेक्ट डिक्लेअर नाही करू शकत इंटरफेस नाही मध्ये. नाही नाही. ओके. सो हिअर याच्यामधले एक 4-5 इम्पॉर्टंट लक्षात ठेवा. आणि सर हा जो 4th पॉइंट दिलाय ना की ऍबस्ट्रॅक्ट क्लास प्रोव्हाइड द इम्प्लिमेंटेशन ऑफ इंटरफेस, म्हणजे हे नक्की कसं आहे? म्हणजे कळालं नाही तो पॉइंट आता मला. ऍबस्ट्रॅक्ट क्लासमध्ये आपण काय करू शकतो? एक इंटरफेस आहे, तो मला क्लासमध्ये इम्प्लिमेंट करायचा आहे. बघ, ऍबस्ट्रॅक्ट क्लासमध्ये ऍबस्ट्रॅक्ट, नॉन ऍबस्ट्रॅक्ट मेथड आहेत. हा. मग मी एखाद्या ऍबस्ट्रॅक्ट क्लासमध्ये, सपोज हा ऍबस्ट्रॅक्ट क्लास आहे, जसं की आपण इथं बघतोय, क्लास कुठला घेतला होता आपण? ऍबस्ट्रॅक्ट क्लास खाली घेतलं मोटर होतं बाईक ब्रेक ना, आणि ते काहीतरी घेतलं होतं ना, मोटर हिरो मोटर बाईकचं मोटर काहीतरी बाईक. होतं ना. मोटर बाईक. सो सपोज त्या मोटर बाईक मध्ये आपल्याला एक इंटरफेस इथे इम्प्लिमेंट करायचा आहे, हा. तर ते आपण इथे करू शकतो. इम्प्लिमेंट्स, आपला इंटरफेस कुठला आहे त्याचा? लँग्वेज. अलाउ करायला लागलाय? हा. अलाउ करतोय का? कुठं काय आला का एरर? नाही. So they are going to be allowing us. They are going to be allowing us. इंटरफेस क्लासला नाही करू देत ना. हा. तर हा पॉइंट आहे. So
Abstract class can provide the implementation of interface, but interface can't provide implementation of abstract. Abstract class. Clear? हा हा. येस सर. आणखी सो हे काही डिफरन्सेस आहेत. एक 4-5 डिफरन्सेस लक्षात राहू द्या. जसं की ऍबस्ट्रॅक्ट क्लास ऍबस्ट्रॅक्ट कीवर्डनं डिक्लेअर करायला लागलो, इंटरफेस कीवर्डनं डिक्लेअर करायला लागलो. ऍबस्ट्रॅक्ट क्लासमध्ये सगळ्या मेथड ह्या ॲबस्ट्रॅक्ट आणि नॉन ॲबस्ट्रॅक्ट असतात. तसं इंटरफेस मध्ये तुमच्या स्टॅटिक, फायनल आणि ऍबस्ट्रॅक्ट मेथड असणार आहेत. हम्म. जावा वर्जन 8 च्या नंतर, आणि त्याच्या आधी हा. फक्त ऍबस्ट्रॅक्टच मेथड कशा इंटरफेस मध्ये. परत इंटरफेस सपोर्ट करतोय मल्टिपल इनहेरिटन्सला ऍबस्ट्रॅक्ट क्लास नाही करत. परत ऍबस्ट्रॅक्ट क्लास कॅन हॅव फायनल, नॉन फायनल, स्टॅटिक, नॉन स्टॅटिक व्हेरिएबल. इंटरफेसेस हॅव ओनली स्टॅटिक अँड Static and final फायनल. variable. सो इम्प्लिमेंट कीवर्ड यूज करतो इंटरफेस मध्ये, ऍबस्ट्रॅक्ट मध्ये एक्सटेंड कीवर्ड यूज करतो ऍबस्ट्रॅक्ट क्लासमध्ये. परत ऍक्सेस स्पेसिफायर आपण इथं बघितलेले आहेत की प्रायव्हेट प्रोटेक्टेड आपण इथं Protected. ऍबस्ट्रॅक्ट मध्ये यूज करू शकतो, बट इथं पब्लिक असणार. हा, by default. सो दिस इज सम डिफरन्सेस बिटवीन ऍबस्ट्रॅक्ट अँड इंटरफेस. क्लिअर? सो हे झालं हा. आपलं थर्ड उप्स कन्सेप्ट. कुठला? ऍबस्ट्रॅक्शन.